2016 या वर्षात मराठी टेलिव्हिजन विश्वात अनेक अभिनेत्रींचा डेब्यू हा चर्चेचा विषय होता। कारण ज्या ज्या अभिनेत्रीनं स्मॉल स्क्रीनवर पाऊल ठेवलं त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला। जाणून घेऊया अशा काही मुख्य नायिकांबद्दल ज्यांनी छोट्या पडद्यावरती अधिराज्य केलं। 2016 या वर्षाच्या सुरुवातीलाच काही दिया परदेस कार्यक्रमातनं मन जिंकून घेतलं ते म्हणजे गौरी ही व्यक्तिरेखा साकारत असलेल्या सायली संजीव हिनं। नैसर्गिक अभिनय आणि मालिकेतील तिचं मधुर बोलणं आणि म्हणूनच सायली संजीव पदार्पणातच कौतुकास पात्र ठरते। झी मराठी वाहिनीवरच तुझ्यात जीव रंगला या मालिकेत अंजलीची भूमिका साकारणारी अक्षया देवधर, तसंच माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील शनयाची खाष्ट आणि लग्न झालेल्या पुरुषावर प्रेम करून त्याच्यासोबत आयुष्य काढण्याचं स्वप्न पाहणारी भूमिका या वर्षाच्या उत्तरार्धात लक्ष वेधणाऱ्या होत्या। तर खुलता कळी खुलेना मालिकेतील अभिनेत्री मयुरी देशमुख म्हणजेच मानसीच्या रूपात प्रेक्षकांना एक खंबीर बहीण आणि सर्वांनीच आदर्श ठेवावा अशी मुलगी पाहायला मिळाली। छोट्या पडद्यावरील तिची इनिंग्स वाखाणण्यासारखी होती। श्रावणबाळ रॉकस्टार या झी युवा वाहिनीवरील मालिकेत कामिनी म्हणजेच केतकी पालवचे अभिनय गुण कौतुकास पात्र ठरले, तर दुहेरी मालिकेतील उर्मिला निंबाळकरचे मैथिली आणि सोनिया हे डबल रोल्स 2016 वर्षात मालिकेत नाविन्य देऊन गेले। डिसेंबर 2015च्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेली सरस्वती मालिकेतील सरस्वती ही भूमिका साकारणारी तितिक्षा तावडे 2016 या वर्षात यशाच्या शिखरावर पोहोचली। तिचा अभिनय आणि व्यक्तिरेखेतील साधेपण उत्तम होतं। विशेष म्हणजे सरस्वती मंगळसूत्राचा ट्रेंड यामुळेच प्रेक्षकांनाही अनुभवता आला। आपल्याला 2016 या वर्षात कोणत्या अभिनेत्रीचा डेब्यू सर्वात जास्त भावला? आपले व्ह्यूज या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शन मध्ये पोस्ट करा।